मराठी बोधकथा तहानलेला कावळा। ते कडक उन्हाळ्याचे दिवस होते। एका कावळ्याला खूप तहान लागली होती। तो पाण्यासाठी इकडे तिकडे फिरत होता, पण काही केल्या त्याला पाणी मिळेना। उन्हाळा असल्यामुळे सर्व नद्या आणि तलाव कोरडे पडले होते। शेवटी शोधता शोधता त्याला एका घराच्या बागेत एक माठ दिसले। कावळ्याने त्या माठात डोकावून पाहिले। त्यात थोडे पाणी होते। त्याला खूप आनंद झाला। तो पाणी पिण्याचा प्रयत्न करू लागला, पण पाणी तळाशी असल्यामुळे त्याला ते पाणी पिता आले नाही। कावळ्याच्या डोक्यात एक कल्पना आली। जमिनीवरील एक एक दगड उचलून तो त्या माठात टाकू लागला। हळूहळू माठातील पाणी वर येऊ लागले। असे करता करता माठातील पाणी वर आले व कावळा ते पाणी प्यायला आणि आनंदाने उडून गेला। यावरून आपणाला बोध मिळतो, इच्छा तेथे मार्ग। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।